कट. संतांनी जे देवापाशी मागितलं तेच आपण मागितलं पाहिजे. संसारामध्ये 3 स्वभाव ठरलेले आहे. पहिला स्वभाव कोळशाचा, पहिला स्वभाव कुत्र्याचा, दुसरा स्वभाव कोळशाचा आणि तिसरा स्वभाव कापुराचा. आता पहिला स्वभाव तो कुत्र्याचा. अहो त्या कुत्र्याला तुम्ही कितीही तुपातली खीर खाऊ घाला, श्री बालाजीचा बेत तुपात बुडून जरी खाऊ घातला तरी ते कुत्र वाट्याने जाताना त्याला 1972 मधलं जरी हाड सापडलं तरी त्याला तो तोंड लावल्याशिवाय राहणार नाही. हा कुत्र्याचा स्वभाव. स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हडावरी. आता दुसरा स्वभाव आहे कोळशाचा. आता कोळशाचा स्वभाव कसा? त्या कोळशाला तुम्ही कितीही साबण लावून रगडा, कोणताही साबण लावा, सर्फ एक्सेल लावा, डेटॉल लावा, डव लावला, कोणतंही लावा, अहो ते साबण तो कोळसा तर कोळसाही काळा, तो साबण बी काळ आणि तो माणसाला बी काळा करतो. विठ्ठल हा कोळशाचा स्वभाव. आता कापुराचा स्वभाव कसा? कापुराला तुम्ही उखरड्यात जरी टाकलं तर त्या कापुराचा सुगंध येतो. हा कापुराचा स्वभाव. अहो आपल्याला साधा सत्यनारायण जरी करायचा असला तर सामायन 1.25 रुपयाचं आणि मागणी 1.25 लाखाची. परमार्थमध्ये 3 स्वभाव ठरलेले आहे. पहिला स्वभाव जीवाचा, दुसरा स्वभाव संतांचा आणि तिसरा स्वभाव देवाचा. आता जीवाचा स्वभाव कसा? आता देवाजवळ गेलं, काही काय कोणाचं लग्न होत नसलं, काही होत नसलं तर देवाजवळ जाणं आणि म्हणणं की माझं लग्न होऊ दे. अशीच एक आजी देवाजवळ गेली आणि म्हणू लागली की माझ्या नातीला 2 लेकरं होऊ दे. हा जे स्वभाव आहे. आता दुसरा स्वभाव कोणता? तो आहे संतांचा. संतांचा स्वभाव कसा? संत देवाजवळ जातात आणि देवाला काहीच मागत नाही. आता देवाचा स्वभाव कसा? जे मागत नाही त्यांना आग्रह करणे, हा देवाचा स्वभाव. ज्या ज्या वेळेला तुकोबराय पंढरपूरला जायचे त्या त्या वेळेला देवाची मान खाली असायची. आता एका वेळेला जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान करून दर्शन बारीत लागले, गाभाऱ्यात आले आणि पाहतात तर काय देवाची मान उंचावली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा आज तुझी मान कस काय उंचावली? देव म्हणू लागले, तुमच्या निष्काम सेवेचं कर्ज माझ्या डोक्यावर झालेलं आहे, तुम्ही काहीतरी तर मागा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. अरे देवा मला दर्शनाचीच आवडी आहे. संत हे सावकार आहे आणि देव हा कर्जदार आहे. देव म्हणू लागले, तुकोबराय काहीतरी तर मागा, माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं करा, काहीतरी मागा. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले की दुसऱ्याची गोष्ट आणलेली दुसऱ्याला दान देऊ नये. अरे देवा मला तुझा तो पितांबर आवडला तर तू कासेसी कसेला मागो पितांबर सेला तरी तो कासेसी कसेला. अरे देवा मला तुझा मुकुट सुद्धा आवडला, मला तोही घ्यावासा वाटला रे, पण तू दुसऱ्याचा आणलेला आहे. मागो मुकुट मात्याचा तरी तो आणला इंद्राचा. अरे देवा मला तुझ्या कानातली कुंडल सुद्धा आवडली, मागो कुंडल करण्याची तरी ती आणली कर्णाची. अरे देवा मला तुझ्या पायातला तोडर सुद्धा आवडला तर तू दुसऱ्याचा आणलेला आहे.